नमस्कार. आता उन्हाळा सुरू होतोय. उन्हाळ्यामध्ये फारशा भाज्या खाव्या वाटत नाहीत. तोंडाला चव नसते, जेवण जात नाही. अशा वेळी असा मस्त ठेचा बनवायचा. बाजरीची भाकरी, ज्वारी, चपाती कशासोबत तुम्ही खाऊ शकता असा मस्त ठेचा. नक्कीच असा ठेचा असेल जेवणात तर 2 घास जास्त खाल. तर चला बनवूया असा ठेचा. तर ठेचा बनवण्यासाठी इथं कोवळ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात मी. कोवळ्याच घ्यायच्या मिरच्या. खूप जास्त निब्बर बी असलेल्या मिरच्या ठेचा करण्यासाठी नाही वापरायच्या. त्याने आपला ठेचा एवढा छान होत नाही चवीला. त्यामुळे अशा कोवळ्या कोवळ्या मिरच्या घ्यायच्या. त्याचे देठं काढून घेऊ. कोवळ्या मिरच्यांचा ठेचा एकदम मस्त लागतो आणि या खूप जास्त तिखट नसतात, त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यासाठी असा कोवळ्या मिरच्यांचा ठेचा बनवायचा. तिथे एका तव्यावर शेंगदाणे टाकून घेतलेत मी अर्धी वाटी. आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचं आणि एकदम कडक होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे. कुणी कुणी मिरच्या भाजत आल्यावर शेंगदाणे टाकतं, पण त्यावेळेस व्यवस्थित शेंगदाणे भाजले जात नाहीत आणि मग ते ठेचा रगडताना असे चपटे होतात, कडक होत नाहीत. त्यामुळे मी अगोदर असे शेंगदाणे कडक खरपूस भाजून घेते आणि मग ते काढून घेते. आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेत. आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि त्याच तव्यावर मिरच्या टाकून घेऊ. पण देठं काढून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊ आणि याला पण आता 1 मिनिट असंच भाजून घेऊ. अगोदरचं जेवढं तव्याला तेल आहे त्यात 1 मिनिट भाजलं, मग याच्यावर तेल टाकू. छान 1-2 मिनिट असंच भाजून घ्यायचं आणि थोड्याशा भाजल्या की मग याच्यावर तेल टाकू. तेल पण थोडंच टाकायचं, कमीच टाकायचं, म्हणजे अंगावर उडणार नाहीत मिरच्या. किंवा तुम्हाला खूपच जास्त उडतायत असं वाटलं तर झाकण ठेवा आणि मधून मधून झाकण काढून हलवा याला. पण खूप जास्त पण जळू द्यायच्या नाही मिरच्या. एखाद बाजूने जास्त वेळ ठेवायच्या नाही, मग त्याचा पण ठेचा व्यवस्थित लागत नाही खायला. आता याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. ठेचा म्हटलं की लसूण थोडा जास्तच घालायचा आणि याला पण मिरच्यांसोबत 1 मिनिटभर परतून घेऊ. आपल्या मिरच्या कोवळ्या आहेत, पटकन परतल्या जातील. बघू शकता इथे आपल्या मिरच्या एकसारख्या परतून झाल्यात. त्याचा कलर बदलला आहे. खूप जास्त पण काळे डाग झालेले नाही आहेत. व्यवस्थित अशा भाजल्या गेल्यात मिरच्या आपल्या. अशाच भाजून घ्यायच्या ठेच्याच्या मिरच्या. खूप जास्त काळ्या झाल्या तरी पण चांगला लागत नाही ठेचा. आता इथे गॅस बंद केला आहे मी आणि आता याच्यावर अर्धा चमचा जिरं टाकू. माझा तवा खूप जाड आहे, त्यामुळे मी गॅस बंद केल्यावर जिरे टाकलेत, तरी पण ते व्यवस्थित भाजले जातील. आता जिरे पण असे 1 मिनिटभर याच्यासोबत परतून घेऊ आणि आता याच्यामध्ये मगाशी आपण भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ. कडक करून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ, म्हणजे ते परत याच्याबरोबर गरम होतील. आणि गॅस जरी बंद केला तरी याला मधून मधून हलवत राहायचं थंड होईपर्यंत, कारण आपला तवा जाड असतो, गरम राहतो बराच वेळ. आता इथे थंड करून झाले माझ्या मिरच्या. आता इथे मी दगडी उखळामध्ये याला बारीक करणार आहे. तुमच्याकडे जर असं दगडी उखळ असेल किंवा खलबत्ता असेल तर त्यामध्येच करा. याने चव खूप छान येते आपल्या ठेच्याला. आणि नसेलच तर मग मिक्सरमध्ये केलं तरी चालेल. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि याला ठेचून घेऊ. आपले शेंगदाणे एकदम मस्त असे कडक झालेले खरपूस, त्यामुळे आपला ठेचा करायला फार वेळ लागत नाही आणि शेंगदाणे एकसारखे बारीक होतात. हेच जर शेंगदाणे कडक नसतील तर असे दाबल्या जातात आणि चपटे होतात ठेचताना, पण त्याचा ठेचा एवढा खायला पण व्यवस्थित लागत नाही. म्हणून शेंगदाणे अगोदरच कडक करून घ्यायचे छान. बघू शकता इथे पटपट बारीक होत आहेत आपले मिरच्या आणि शेंगदाणे. मिक्सरमध्ये फिरवताना पल्स मोडवर चालू बंद करत फिरवून घ्या, म्हणजे तुमचा पण ठेचा एकसारखा होईल मिक्सरमधला सुद्धा. पण अशी दगडावर केलेली चव एकदम वेगळीच असते. तुमच्याकडे असेल असं उखळ किंवा खलबत्ता दगडी तर नक्की त्यातच करा. आता इथे एकसारखा आपला ठेचा करून झाला आहे. मस्त असा ठेचा तयार आहे. आणि हा ठेचा खूप जास्त पण करायचा नाही, 2 दिवस पुरेल एवढाच करायचा. 2-3 दिवसाचा झाला की याची चव वेगळी लागते खायला. जसा पहिल्या दिवशी लागतो तसा तिसऱ्या दिवशी असा लागत नाही, म्हणून 2 दिवसापुरताच ठेचा करायचा. खूप जास्त नाही बनवून ठेवायचा.
आता हा ठेचा आपण वाटीत काढून घेऊ. मस्त असा उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागतो हा ठेचा. जेवण जात नाही उन्हाळ्यामध्ये किंवा भाज्या खाव्याच्या वाटत नाहीत, त्यावेळी असा ठेचा तोंडी लावायला असेल तर जेवणाची आणि जिभेची दोन्हीची चव वाढवतो. आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल टाकून याला थोडंसं भिजत घालायचं आणि मिक्स करून ठेवायचा हा ठेचा. मस्त असा आपला ठेचा तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने ठेचा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असा ठेचा नक्की करून खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.